चला सगळ्यांना गुड मॉर्निंग नमस्ते. तर जय महाराष्ट्र. बाहेर आल्यावर जय महाराष्ट्र म्हणायला जरा वेगळाच इंटरेस्ट वाटतो. आणि चला आता सकाळ सकाळ म्हणजे जवळपास 6 वाजता उठलो. मंदिर सेम केदारनाथ सारखंच छोटंसं, इथूनच आम्ही दर्शन घेऊन पुढं प्रवासाला सुरुवात करतो. आणि आज केदारनाथाला 100% 10 वाजता आम्ही तरी 10, 11, 12 वाजते आणि 12 वाजेपर्यंत तरी सुरुवात करायची. आज केदारनाथ तुम्हाला 100% बघायला भेटेल. चलो दादा आले, दादाचं आवरलंय आणि चला बॅग भरल्यात निघालो. आता संदीपचं पण आवरत आहे. चला व्हिडिओ बघत राहा. आज केदारनाथ आपल्या ह्याच व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. पण सेम केदारनाथ किंवा बद्रीनाथासारखंच मंदिर आहे. सेम तशीच कॉफी नाही का सेम. आणि जुनं बांधकाम आहे नाही का सेम तशीच हार वगैरे. आणि ही पूर्ण दगडी आहे. इतकं 2013 मध्ये इतकं पाणी आलं तर सगळं बुडलं होतं. पण दगड मजबूत असल्यामुळं जुनं म्हणजे प्राचीन काळी मंदिर बनवल्यासारखं आहे जुनं. त्याच्यामुळे ह्याला काहीच अडचण नाही. डिझाईन लय भारी याची. आणि मस्त पाणी प्यायला ती होतं, सगळी सोय इथं. मंदिर असलं तसं फ्रीज फिल्टरचं पाणी किती मस्त आहे नाही का. आणि सगळ्यात जास्त इथं एक पिलर आहे, ते पिलर दाखवतो. आणि पुन्हा मग लगेच पुढच्या प्रवासाला निघतो. हे बघा किती एकदम दगडी पिलर भारी. हो का, दगडाचं बनवलंय, जुनं आहे, प्राचीन. ह्याला म्हणायचं हे खास हे गोष्टी बघायला भेटल्या पाहिजेत पुन्हा, असे दगडी पिलर. चला सूर्य ह्या साईडने उगायला लागलाय. दुकानात आलोत तर पोहे आहे 100 रुपये किलो. बघा आपल्याकडे किती आहे, 60 रुपये किलो आहे. आणि शेंगदाणे 220 रुपये किलो आहेत. इतना महंगा आहे. बघा आपल्या देशात असं म्हणलं कसं होईल. 220 रुपये किलो शेंगदाणे. पोहे 100 आहेत, काही जागेवर 150 आहे. डालो ये सेट ये 10 का है, ये 10 का ना सब. 10 नहीं 20 का है वो। ये 20 वाले और ये 10 वाले. ठीक आहे, ओके ओके. एवढी गर्दी आहे, 1 तास झालं आम्ही एकाच जागेवर येतो. एवढी गर्दी आहे. आणि 10 किलोमीटर पासून अशीच गर्दी आहे. आणि मग बघा 10 किलोमीटर पुन्हा 17 किलोमीटर चालायचं. आणि कधी टू व्हीलर बी जाईन, असं जाम झालं. ही काढलं जाम. आता सोडलं म्हणजे दादा काय ही आहे काय हे बघा किती ट्रॉफिक झाली. आणि एवढी ट्रॉफिक आहे तर कोणाचाच कोणाला मिळाला लागा ना. तर तिकडं पण तिला गाड्या, कोणी विचारी नाही ती ट्रॉफिक बघा. तर हाय मंडळी, नमस्ते. भरपूर जणांनी अशा कमेंट केल्या की इथल्या यूट्यूबरला भेटा. प्रीती राणा, आलोक राणा, अजून काय कुलपाडी, अजून ऋतिक, असं काहीतरी नाव सांगितले होते 4-5 जणांचे. तर बघू. आता तिरुगीनारायणला आलो होतो आम्ही. तर थोडा दम लागला थोडं चालल्यामुळं. तर तिरुगीनारायण म्हणजे महादेवाचं जिथं लग्न झालं त्या ठिकाणी, पवित्र ठिकाणी. तिथं प्रीतीचं म्हणजे जे यूट्यूबर आहेत त्यांचं पण एक हॉटेल आहे. तिथं आम्ही जाणार आहेत, भेट देतो तिथं. चलो थोडंसं हॉटेल आहे तर आपण पाहून घेऊ. कोणतरी म्हणलं होतं प्रीती राणाच्या त्यांच्या इथं जा म्हणत होता तुम्ही हॉटेलला किंवा भेट द्या. भेट तर नाही झाली पण त्यांच्या हॉटेलला आलो. बघू काय होतंय. बघा त्यांची फॅमिलीचे फोटो. चला मस्त फोटो लागलेत, मस्त हॉटेल बनवलंय. आणि इथं तर त्यांचं घर आहे ना दुसरीकडे ना, त्याच्यामुळं बघा बरोबर आलो ना. प्रीती प्रियांकाजी. आणि कधी कधी आल्यावर मस्त वाटतंय, मस्त हॉटेल आहे. बघा हॉटेल किती मस्त आहे. एक यूट्यूबर माणूस मग असं हॉटेल आहे. आपण भेटायला आलो, भेटणं नाही झालं तरी हॉटेल बघून आपण जाऊ शकतो. आणि जागी जागी काउंटर आहेत असे. भैया ठीक आहे, ठीक आहे. और बाल्कनी से म्हणजे बाल्कनी बघा काय यू व्ही इकडं. जर राहायचं असेल तर नाही का हॉटेलवर. पण जास्त VIP हॉटेल बनवलं एकदम मस्तपैकी. चला दादा ते थांबलेत, रवी दादा ते खाली. चला आपण प्रीती दिदीच्या घरी आपण म्हणजे हॉटेलला भेट दिली. घर जरा रोडच्या खाली चलत जावं लागतं. आणि घरी आहेत का नाही माहीत नाही, पण हॉटेलला भेटतील सोनप्रयागमध्ये दुसऱ्या. तर तिथं आपण जाऊ आणि तिथं भेट झाली तर घेऊ. हॉटेल एकदम चकाचकी भारी, एकच नंबर बनवलंय.
काय खर्च केला आहे हॉटेलला. कोणी यांना हे यूट्यूबर येतं आणि बघा ते एकच फोटो सगळ्यांचा. हॉटेल वेलकम टू योगी काउंटर. चला तर मंदिरापाशी पोहोचलो. तृगीनारायण इथं असं म्हणतात की महादेवाचं इथंच विवाह झालता. तर बघू आपण कसं आहे मंदिर. अजून आत गेल्यानंतर दर्शन घ्यायला ते पण थोडं दाखवायचा प्रयत्न करतो. कुंड आहे चला तर आता तृगीनारायणचं दर्शन झालंय. जिथं महादेवाचं लग्न झालं तिथं झालंय मस्त दर्शन. कुंड ही वर्षभर ते जाळ दोन्ही चालूच असते आणि विष्णू समर्पित ही मंदिर असल्यामुळं इथं विष्णूची मूर्ती आहे आणि जे काही लागणार असतील त्यांच्या छोट्या छोट्या मूर्तीत ह्या जागेवर विवाह झालता आणि सगळीकडं ज्वालाधुनी म्हणजे जाळ असून मध्ये म्हणजे लग्न झालं कुंड वगैरे होतं. ते पवित्र स्थान आहे. अशा ठिकाणी तुमचं दर्शन झालंय. तिथं आतमध्ये देवाचं काय विष्णूचं फोटो काढून देत नाहीत. पण तुम्हाला मंदिराचं जरी दर्शन झालं आणि ह्या पवित्र जागेचं जरी दर्शन जर झालं असेल तर खूप तुम्ही पण नशिबवान आहात की आम्ही बी जसं बघतो तसं तुम्हाला पण आम्ही दाखवायचा प्रयत्न करतो. आणि बघा हे म्हणजे साक्षात महादेवाचा जिथं विवाह झालता ती जागा आहे. पवित्र जागा आहे. पवित्र भूमी ही आणि त्या जागेवर तुम्हाला मी हिडू दाखवतोय. म्हणजे खूप खूप म्हणजे तुम्ही नशिबवान आहेत आणि मी सुद्धा नशिबवान आहे की ही जागा मला पण म्हणजे नाही का माहिती झाली आणि ह्या जागेवर यायला सापडलं. हे आहे केदारनाथला ज्यावेळी जातो आपण शेवट सोनप्रयाग गावी तिथून वर यावं लागतं तृगीनारायणला. तर ही जागा बघण्यासाठी आम्ही 10 किलोमीटर तिथून आलो. अजून केदारनाथला जायचं आहे पण आजवर ही पवित्र जागेला भेट दिली एकदा आणि दर्शन घेतलं इथं. विष्णूचं इथं मूर्ती आतमध्ये हिडू काय काढून दिला नाही पण चला इथंच फेरे झाले ते सांगितलं. कुंड कंटिन्यू त्याच्यामुळे चालू असतं की देवाचं इथं फेरे झालेले आहेत. ते बंद कधीच नसते आणि आत विष्णूची मूर्ती आहे. हिडू काय काढून देत नाहीत आणि साईडला कुंड आहेत आणि मस्त असा डोंगर. हे 1-2 कुंड आहेत ना त्याच्यात आंघोळ करू शकतो आणि इथं पिण्यासाठी पाणी आहे छानसं. हे जल नेण्यासाठी बी आहे आणि एवढं बी जल भारी बघा काचासारखंच आहे. तर पाणी पिण्यासाठी घरी जल नेण्यासाठी एवढं जबरदस्त आहे ना जल की बघा काचासारखंच दिसतंय. इतकं जल आहे बघा दिसतंय ना जल आणि आतमध्ये पैसे पण जल एकदम आहे ना सुंदर. किती म्हणजे काच आहे ना तसं आहे. वाव काय सुंदर आहे आणि इकडं आंघोळ्या करू शकतो खालच्या ह्याच्यात. चला पूजापाठ इथं करतात माणसं. थोडा आवाज कमी आवाजात बोलतो मी कारण दुसऱ्याला त्रास नाही व्हायला पाहिजे. मंदिरात पण जायचंय तर कसे जाते तिकडून वाटे का बघतो एकदा. इथं 2 कुंड इथं. एक कुंड इथं आहे ब्राह्मण कुंड आणि पलीकडे एक कुंड आहे. पूजापाठ असते काय याचं महत्त्व एवढं माहीत नसावं आपल्याला बी. संदीप चल पलीकडं. इथं कुंड आहे. कुंडात पैसे पण टाकतात काय असं महत्त्व. चला इथं मस्तपैकी माहिती दिलेली आहे तर हेच दिलेली आहे. आता बघू काय काय. चला असे मंदिर आहेत जुने प्राचीन मंदिर आहेत आणि प्राचीन मंदिर म्हणजे इथंच महादेवाचं हे झालं म्हणलं थोडंसं बघण्यासारखं असेलच. बघू तुम्ही काय काय पूजा कुठं कुठं आहे. चला आता आम्ही बनवतो पोहे एकदा नाश्त्याला. काही बिस्किट आहेत नाश्त्याला आणि पोहे कांदा मिरची. मग पोहे म्हणतात भजी खाल्ली काल परत आज पोहे बदलून असं कधी मॅगी कधी मसाले भात. होय नाही बरोबर आहे. रोज रोज बदललं ना तर चांगलं होतंय. आणि आम्ही लई नाही एक टाइम करतो एक अर्धा टाइम हॉटेलात असं थाळी बी देतो हा पण नाही ते बाहेर मी सांगून लागते. त्याच्यामुळे आपलं थोडं थोडं हे काय ते काय. संध्याकाळचं तर काय कधी सकाळच्या भाजी केलेली असते ते. ह्यो काय करतोय गायजून आचार्य आमचा.
दादाने मस्त पोहे बनवलेत, मस्त सुरुवात केली दादाने आणि मी. फक्त आता संदीप म्हणतोय मला स्पेशल मी माझ्या हातानेच बनवून खाणार आहे. मग त्याच्या व्यतिरिक्त आम्ही वाटेकरी होऊ एखादा नाही नाही हा इकडं नका हो ना थोडंफार नको बरं नसून दे आम्ही आमचं खातो. इथं फक्त दादाला दादा नंबर 1 आहे, आपण खाऊ दोघं. नंबर 1 बनवलेत तुम्ही. दादाला काय पोहे येत नाही असं म्हणायचे तुला संदीप? दादाला देणार मी खायला. आपण दादाला येत नाहीत पोहे असं म्हणायचे का? नाही त्याला चला आता संदीप स्पेशल पोहे बनवते, खाऊ दे त्याला निवांत बनवून येतं मस्तपैकी. त्याला त्याच्याच हाताने आवडतं आणि इकडलं जेवण नाही आवडत आणि कोणाच्या हाताचं नाही आवडत. लयच अवघड आहे संदीप भाऊचं, विषयच खोली विषय हार्ड आहे म्हणायचं, काय क्वालिटीत म्हणायचं. चला नाश्ता पाणी झालं एकदा, आता ड्रम भरून घेतलंय आणि आता निघलो पुढच्या दिशेने केदारनाथच्या दिशेने. आता चला आता तिरुगनारायणचं पवित्रच ठिकाणी दर्शन घेऊन पुढं प्रवासाला लागलो. आता नाश्ता झालाय ना, आता चालू केदारनाथला. आणि ही जी तिरुगनारायण आहे ही खूप पवित्र ठिकाणी, म्हणजे तिथं महादेवाचे लग्नाचे फेरे झालते. आणि आता ज्यांचे लग्न झाले, ज्यांना योग येतोय येण्याचा, ते जोडीने आले तर पुन्हा इथं लग्न लावतात. म्हणजे पवित्र ठिकाणी लग्न लावलं तर अटूट प्रेम आणि अटूट हे असं ज्यांचं नाही का असं वाटतं की ते जोडी येतात आणि ते आले सर इथं पण लग्न लावतात. म्हणजे त्याचं बंधन नाही, साधं पुजारकून लग्न लावतात. तर किती वयाचं असलं तर तसं काही नाही, जोडीने यावं फक्त असं तिरुगनारायणमध्ये आणि लग्न लावा असं पवित्र ठिकाणी. तर चला आता आम्ही निघलो तिथून पुढं पुढच्या प्रवासाला म्हणजेच केदारनाथला. चला घेऊन दे गाड्यांचं पार्किंग. आपण तिरुगनारायणला वर आलतो डोंगराव, आणि डोंगराच्या खाली म्हणजे इकूनच आपण खालून आलोत आणि खालूनच पुढं केदारनाथला जायचं इकडं उंच डोंगराव. तर किती मोठी गर्दी आहे, म्हणजे हे बघा शेवटचं गाव आहे, ह्याच्या पुढं तर गाड्या जात नाहीत. आणि इथून पाठीमागं 10 ते 15 किलोमीटर अजून अशाच गाड्याची लाईन आहे. ही पार्किंग आणि ही मार्केट. हा हा ही टू व्हीलरच आहे का? हाय हाय हा नाही नाही ते चालल्यात गाड्या टू व्हीलर. चला चालल्यात त्या आता तुम्हाला घ्या गाडी घेऊन. चला चला तुम्ही तिथून मागायला लावत मागायला. चला नाही राव जाती म्हणले तसे नाही पोरांना विचारला. कसलं उंच उंच डोंगर आहे काय ना. चला उंच इकडं बघा नुसती गर्दीच गर्दी आहे. म्हणजे आता पैदल यात्रा निघली. आता डायरेक्ट जवळपास म्हणायचं 17 ते 20 किलोमीटर असेल किंवा 20-25 किलोमीटर तरी रनिंग आहे. चला आपला केदारनाथचा स्ट्रेक चालू झाला आहे चालत. तर सोनप्रयागमध्येच गाडी पार्क केली आणि सगळं सामान ठेवलंय बॅगमध्ये. थोडं सामान घेऊन सुरुवात केली. बघा नुसते हेलिकॉप्टर पळत येत. चलो दादा चलो, 10 किलोमीटर आहे. चला तर सर्वांना नमस्ते, जय महाराष्ट्र. चला केदारनाथ ट्रेक चालू केला आहे सोनप्रयागपासून. आणि म्हणायचा विषय म्हणजे काय आहे, आता इथून म्हणजे आम्हाला माझ्या हिशोबाने किती आहे 25 किलोमीटर आहे. पण काही अजून मागं 15 किलोमीटरपासून चलत आली, कारण ट्रॉफिक इतकी जाम झाली तर मग गाडीतून उठून चलत यावं लागतं. 515 हे 25 बघा 40 किलोमीटर मला किती थकत असते. आणि आमच्याकडे तर मोटरसायकल आहे, त्याच्यामुळं आम्ही कसं तरी सोनप्रयागपर्यंत आलो. मोटरसायकल येऊन देते तिथपर्यंत बाकीच्याला ट्रॉफिक होते. सोनप्रयागपासून पुढं पुन्हा काय होतंय 10 किलोमीटर ट्रेक आहे ना, त्यांच्या गाड्या 50 रुपये घेते. सोबत 10 किलोमीटर वाचलं आणि तिथून पुढं पुन्हा 17 किलोमीटर केदारनाथला चढत जायचं डोंगर. आमची गर्दी एवढी ना की काय सांगायचंच नाही, भरपूर लोक आहेत. पण एवढी गडबड आहे, पैसे देऊन चोर झाल्यावर बसायचं. बळच बसत बळच गाड्यात बसाय गाडीत. पैसे देऊन पळा. आता दुपारच्या 2 वाजल्यात. 2 वाजल्यात. बघू आता काय होतं. लय गर्दी आहे, गाडी आली की बरं ठीक आहे. लय गर्दी आहे, सगळे गर्दीच गर्दी. गाड्या सगळ्या बुक झाल्यात, पळू पळू व्याजात. बघा किती पळापळी. केदारनाथला जायचं म्हणलं बघा
नुसती गर्दी, गाड्या नाही तर गाड्या आले की जातात, आले की जातात. ये लवकर ये. संदीप हाय 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 संदीप. हॅलो. चला पाऊस यायला लागला. 50 रुपये देऊन उपयोग नाही झाला, पुन्हा 1 किलोमीटर चालावं लागतं आपल्याला. 50 स्कूटर दे, हळू. पुढे ते चालायचं आपलं उरकायचं. तर कापड घाला. चला जसं जसं पुढं आलोत आपण तसा पाऊस सुरू झालाय. चला जसं जसं पुढं आलोत ना तसा तसा पाऊस सुरू झालाय बघा. आणि पाऊस सुरू झाल्याच्या नंतर ना आता गौरीकुंड पशी तर आलतो गाडीने, आता निघायचं वर अजून मी चलत. पण आता संदीपच दुसऱ्या गाडीत राहिलाय मागं, त्याला येऊन द्यावं लागेल. तिकडं जायचंय वर बघा, पाऊस चालू आहे, उंच उंच पहाड. चला असे घातलेत कपडे पावसा पाण्याची, चाललो आता पावसा पाण्याचं भिजत भिजत भिजत. चला आत्ता आलो का मी गौरी कुंड म्हणते तिथं त्या ठिकाणी, आणि इथं गौरी कुंड आहे. चला गरम पाणी असते बघू आपण एकदा. पण काय इथं दाखवता येते दाखवायसारखं. हा गरम पाण्यात दादा गेलेत गौरी कुंडापाशी, आणि हे गरम पाणी एकदम आंघोळ करायला. तर आंघोळ करू शकतो. आता हे काय होतं कधी दादा आणि संदीप चालले तिकडं, असं जायचंय पार तिकडं बर्फ आहे तिकडं. इकडं दरी खोल, वाव इकडं पण ना लय खोल या. आणि इकडं लय अवघड आहे जायचं, लय चिडचिड झाली, चिखल पडायसारखंच आहे. किती खड्डे झालीत, खराब रोड आहे, चिडचिडीत जावं लागत आहे. आता काय व्हिडिओ बर्फात गेल्याशिवाय काढत नाही मी. बऱ्याच लांबून आलो, जवळपास 4 किलोमीटर रनिंग झाली असेल. आणि इथं थोडंसं खाण्यासारखे थोडेसे स्टॉल आहेत नाही का, पुढे खाल्ल्याच्या नंतर एनर्जी पण येऊ शकतो. फ्रूट आहे इथं. आणि बघा कसं वातावरण एकदम भारी, किती उंचून पाणी पडते. संदीप पुढे गेला आता. चला अंधार पडायला लागला आता, आणि खूप आम्ही असं दमलोत बिन. अंधार एवढा रातच्या जवळपास 8 वाजल्यात. दुपारी 2 वाजता निघलोत, म्हणजे 4 वाजता कुंड पशी होतो. आता दादा संदीप काय दाखवा तुम्हाला. तर असं वातावरण आहे इकडं. अजून नदी वाहती आणि अजून ब्रिजवरून चलतो. केदारनाथ अजून लय लांब आहे राव. चला सध्याला 9:30 वाजल्यात संध्याकाळच्या, आणि अजून बी तेवढीच गर्दी आहे. गर्दी किती बी टाईम होऊ द्या, 12 वाजून द्या, गर्दी तेवढीच आहे. डे नाईट प्रवास चालू आहे बघा. इथं की लगेच वर 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 हे सगळं असं लाईनशीर आहे, वाकडं तिकडं. 9:30 वाजल्या तरी एवढेच लोक आहेत बघा. रात्री किती वाजून द्या, प्रवास हा बंद नाही. तर चला व्हिडिओ काढायचा सुद्धा कठळा आलाय. 7 तास झाले कंटिन्यू चलतो आम्ही, आणि दमलोत बी. 12 वाजल्या, रातच्या 12. खालून निघलो 3 वाजता, आणि रात्रीच्या 12 वाजल्यात तरी पण काय अजून मंदिर आलं नाही. आणि गर्दी अशी जायची चालूची. हे बघा रातच्या 12 बी वाजल्यात बघा. 3 वाजता दुपारी निघलो होतो. तर हे असं खाली दिसते, वळणं 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 बाहेर तिकडे जीव तिथपर्यंत दिसतं. लाईट त्याच्या पुढं लय खाली आहे. 12-13 किलोमीटर आलोच, अजून 5 किलोमीटर राहिले. तिथं बघा रातच्या 1 वाजता बी बर्फ बघत होता आम्ही. तोंडाला लय पकड बांधलेले, सर्दी झाली. आता एकदा बर्फ बघू संध्याकाळचा. संदीप किती वाजल्यात, किती वाजल्या संदीप? त्यांनी पकाट केलंय सगळं तोंड, मी बी पकाट केलंय. बर्फ आहे बाई काही.